धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये फूट पडलेली आहे आणि माजी मंत्री असलेल्या अमरीश पटेल यांच्या पुत्राच्या विरोधात शिंदे गटाचे हेमंत पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल भाऊ, नेमकी का केलेली आहे उमेदवारी? आम्ही नेमकी उमेदवारी करण्यामागचं कारण एकच आहे की सर्वसामान्य घरातील युवक देखील या तालुक्यात शहरात नेतृत्व करू शकतात आणि विकासाच्या कामामध्ये आम्ही देखील स्वतःला आमचं दायित्व समजून आम्ही जे काही विकास कामं अजून बाकी आहेत शहरामध्ये त्या विकास कामांच्या प्रती आम्ही बांधील राहून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि आमच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो विकासाचा अजेंडा आहे तो घेऊन आम्ही शहरामध्ये आमच्या जनतेसमोर जात आहोत। भाऊ, एकीकडे तुम्ही अगोदर भाजपात होते, आता तुम्ही शिंदे गटात गेलेले आहेत, मात्र मग काय नेमकं झालं थोडक्यात? भारतीय जनता पार्टीमध्ये 3 पिढ्यांचं आमचं योगदान आहे। आम्ही पक्षासाठी जे काही आमच्या प्रतिकूल परिस्थिती देखील आम्ही काम करत आलोय, पण 19 मध्ये जेव्हा आदरणीय आमदार महोदय आले आणि त्यानंतर मग त्यांनी जे काही कुरगुडीचं आणि जे काही कार्यकर्त्यांना एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम केलं त्याचा हा परिपाक आहे की आम्ही आज बाहेर आहोत। भारतीय जनता पार्टी काँग्रेस मुक्त भारत करत आज स्वतः काँग्रेसयुक्त भाजपा कशी झाली हेच आमच्या नेतृत्वाला कळलं नाही आणि म्हणूनच आमच्यासारखा जुना आणि एकनिष्ठ कार्यकर्ता पक्षापासून दूर होतोय। एकीकडे शिरपूरला संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात विकासाचं मॉडेल म्हणून ओळखले जात असताना तुम्ही नेमकं काय इथे करणार आहात? काय कमी आहे इथे? एकंदरीत जवळजवळ 40 वर्ष जर एक हाती सत्ता एका व्यक्तीला मिळते तर निश्चितच त्यांना त्या विकास कामांमध्ये आपलं योगदान भरीव योगदान देणं क्रमप्राप्त आहे। पण त्यासोबतच विकास जरी झाला असला पण आमचे नागरिक स्थानिक नागरिक इथं भरपूर वाढीव घरपट्टी आणि भरपूर वाढीव पाणीपट्टी, जी 1500 होती पाणीपट्टी ती आता 8000वर गेली आणि जी आता घरपट्टी 2000 होती ती 6-7 गेली। त्यामुळे आमचे नागरिक या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या करापासून खूपच चिंतित आहे। आम्ही सर्वात आधी त्या मुद्द्यावर काम करणार आहोत, हे आमचं वचननामा असेल। विजयाची खात्री काय झाली? विजयाची खात्री जेव्हा आम्ही जनतेमध्ये फिरतोय तर त्यांना या कर प्रणालीचा खूप त्रास आहे। विकास करून होत नाही, कारण की आपल्या नागरिकांना त्यांना कर प्रणालीतून देखील आपल्याला त्यांना सवलत द्यावी लागते, ती काही होताना दिसत नाही। म्हणून आम्ही नागरिकांचा जो आमच्या प्रतिसाद आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे आणि निश्चितच नागरिक जो आमच्या बाजूने कौल देतील असा आम्हाला एक विश्वास आता तरी प्रचारामध्ये दिसतोय। नक्कीच काँग्रेसयुक्त भाजप कधी झालं हे आम्हाला कळलं नाही, त्याचमुळे आम्ही पक्षांतर करून शिंदे चा झेंडा आमच्या हाती घेतलेला आणि येणाऱ्या काळात विकासाच्या जोरावर आणि नागरिकांच्या सुखसुविधेच्या जोरावर आमचा विजय होईल असं मत या ठिकाणी हेमंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे। मनीष वासवळे, TV9 मराठी। तुम आगे बढ़ो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।